हं? हं? मी हा नाही तुम्हाला जाऊ देणार. मी इथं थांबणार नाही. अहो पर का? जसा मी निर्धन होतो म्हणून तुझ्या पुढं नामर्द आणि नालायक ठरलो, तशीच तू आज माझ्या पुढं गंध नसलेली आणि मन नसलेली फूल ठरलीस. चंद्रा, एकदा उपभोगलेली वस्तू पुन्हा वापरण्यात काय मजा आहे? हुंगून झालेलं फूल पायदळीच तुडवायचं असतं. पोपटवाले, पोपटाच्या मैने, इथून पुढे तुझ्यासारख्या मैनेला नाचवणं आणि खेळवणं हेच या गोपाळरावाचं ध्येय राहील. ज्याला तू तमाशाच्या थिएटरातून हाकललंस, तोच हा पोपटवाला गोपाळराव तुला हिनवून जातो. चंद्रा, सारी जिंदगी जरी तू श्रीमंताच्या बिछाण्यावर घालवलीस तरी देखील तुला जेवढं धन मिळणार नाही तेवढं धन या गोपाळरावानं तुझ्या उशाशी फेकलंय. ही तुझ्या रातीची किंमत आणि ही या पीडदार मर्दाची बक्षिशी. या पुढे लाखानं पैसा कमवणार आणि तुझ्यासारख्या 56 सुंदर्या नाचवणार. मुलांनो, इकडे लक्ष द्या. ठीक आहे, ठीक आहे. ही आकृती पाहिलीत का? हो पाहिली. आता हे सांगा, हा प्रयोग कोणता आहे? कोण सांगणार? गुरुजी, मी सांगतो. तू सांगणारच रे. 4 वर्ष नापास झालास. ए, शांत राहा. हं? शंकर, तू सांग. एका भूगोलात पाणी ठेवलेलं आहे, खाली जाळ लावलेला आहे आणि आता लवकरच पाणी उकळणार आहे. अरे बाबा, ते सगळ्यांनाच माहित आहे, पण हे पाणी उकळून करणार काय? त्यात साखर चापून टाकायची आणि चहा तयार करायचा किंवा आमटी भात सुद्धा करू शकतो गुरुजी. गाढवा, बैस खाली. असू दे. रत्ना, तू सांग बघू. सांगते गुरुजी. ए, चुप, शांत राहा. कोणी केलं हे? कोणी केलं? शंकर, कोणी केलं हे? कोणी केलं? सांग मला. काय रे, कोणी केलं? गुरुजी, मी बघितलंय. यानेच केलंय. याने केलंय? ठीक आहे, खाली बस. थांब माझ्या बाळा, थांब माझ्या सोन्या, थांब थांब जरा. मड बसविलं त्या मास्तराचं. माझ्या लेकराला एवढं मारायचं. माझं पोरग म्हणजे जनावर वाटलं का काय त्याला? हिच एक आपलं काहीतरी. अगं, त्या मास्तराला कशा पैशिव्या देतीस? हा, आपलं कार्टातलं आगाऊ आहे. अख्ख्या गावाला कळ लावण्यात पटाईत एक नंबरच ती. समधी पोरं कळगुटीत असतात. आता आपलं जरा जास्त आहे एवढं. हे बघ, जास्त हाय म्हणून जास्त मार खात या. आता का मारलं ते विचार की मास्तरना शिवाय देना परीस. एका प्रश्नाचं उत्तर नाही म्हणून. उत्तर बरोबर आलं नाही म्हण. अरे, अभ्यास बरोबर केला असता तर उत्तर बी बरोबर आलंच असतं की. पण मी म्हणते माझं पोरग शिकाया जाते, शिकवाया नाही. मास्तरला समजा येत असेल हो, पण लेकराला कसं येईल? काळीज वडलं मेल्याचं. माझं पोरग चुकलं तर त्याला शिकवायचं का मारायचं गुरागत? काकू, उत्तर चुकलं म्हणून मारलं नाही, मग मुलींच्या वेण्या बांधल्या म्हणून मारलो. सुकाळीच्या पोरींच्या येण्या म्हणतोस होय रे तू? पोरासनी वेणं नसतात बाबा. काय आरामखोर, नालायक, मारून अरे तू थोडं थांब, तुझं तांगडच मोडतो. शंकर, तू जर माझ्या वेण्या बांधल्या नसत्या तर तुला हा मार बसला नसता. मग अशी तर नुसता बांधल्या, आता धरून ओढतोच. आता काय करशील? बोल, आता काय करशील? ओरड, पाहिजे तेवढं ओरड, पाहिजे तेवढं ओरड. तिथे आमचा मास्तर नाही आणि आमचा बापही नाही. शाळेला यो हात बघितलास माझा? अरे, किती लागलं रे तुला? मारल्यावर लागणारच की. शंकर, मला माफ कर.
देवा आमच्या शंकरला लवकर बरा कर. मी पुन्हा त्याच्या कधी कधी कागळ सांगणार नाही. रत्ना रत्ना तू माझ्यासाठी रडतेस? मग काय माझ्यासाठी? बघ ना गुरुजींनी किती मारलंय तुला. थांबा मी आलेच. देवा मी रत्नाचा केस कधी ओढणार नाही, तिची कळ कधी काढणार नाही. मला माफ कर देवा, मला माफ कर. शंकर हा तिकडे घे. पवळ्या चलते. राम 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 राम. हे, राम 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 दादा. दादा नव सदा. सदा होय म्हणजे सदाशिवराव म्हणजे शंकराचं नाव. शंकर नव हे? शंकर माझ्या पोराचं नाव आहे. असं होय. हा. वा 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 दोघे बी एकाच घरात. हो. शंकर आणि त्याचा बाप सदा म्हणजे शंकर बी त्योच आणि सदा बी त्योच. पण माझा माझा नव सदा. सदा ते सदा. तुम्ही खरोखरच महान आहात. तुम्ही परमेश्वर आहात. ओ त्याच्या नंदीला त्रास होऊ नये म्हणून या सांब सदाशिवाने या अवघड जू स्वतःच्या मानेवर घेतलं. काय करणार बाबा, परवाच माझा दुसरा बैल मिळाला. असं होय. अहो पर या वयात तुम्हाला हे जमणार आहे काय? थोडी विश्रांती घ्या. आणि एक काम मी करतो की. तुम्ही हा, मग? आणि एक कष्टाचं काम नाही. अरे काम म्हणजे काम, काम म्हणजे लक्ष्मी आणि कष्ट करणाऱ्यालाच लक्ष्मी माळ घालते. चल बाय बाजूला, बाय बाजूला. अहो पर माझ्यासाठी अरे, तुम्ही काय आहे, मोठमोठ्या लोकांनी म्हणलेलंच आहे ना, एकमेका सुपंत धरू अवघे. चुकलं वाटतं काहीतरी, असं काहीतरी म्हणलेलं आहे ना. चला बाय बाजूला, अहो, बाजूला, पर बाजूला, मला बाजूला. खरं हा, सांगायचं सोडा. जड नाही काय, जड नाही. अहो, पाहुणं, काय झालं हो? तरी मी तुम्हाला सांगत होतो कष्टाचं काम आहे, तुम्हाला झेपणार नाही. अवघड नाही काय, फक्त पोटात भूक लागली. म्हणजे जेवला नाही होय? घरनं जेवून निघायचं नाही का? घर अहो, माझ्यासारख्या मुसाफिराला कुठलं आलंय घर? आपल्याला घर नाही आणि हाटील मधलं खाणं आपल्याला पचत नाही. हा. असं म्हणताय? होय. मग असं करा, तुम्ही इथं थांबा कुळवाजवळ, हा. आत्ता आणतो घरचं जेवण. आपण ते कांदा भाकर आणि चटणी आणा बरं काय. होय, होय. बाकीच आपल्याला काही चालत नाही ना. बर बर बर, आलो हा. ए भागीरथी, अगं पोरीनो, ए भागे. आलो आलो. हम्म, काय हो मध्येच आलासा? कुळून झालं बी? आतमध्ये जा आणि 2-4 भाकऱ्या घेऊन ये बघू. भाकरी आणि कुणाला हो? अगं एक वाट सरू आलाय शेतावर, लय भुकेलेला आहे बिचारा. चटणी भाकरीशिवाय दुसरं काय बी खात नाही म्हणतोय. आ? वैकच की हाटीलात खात फिरायच्या जमान्यात चटणी भाकरी मागतो म्हणजे आखरीतच म्हणायचं. बरं ते असू दे, आतमध्ये जा आणि भाकऱ्या घेऊन ये बघू पटापट, मला जायचं शेतावर. बरं, बरं, हा, आणतो. जा. हम्म. काय 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 पोरीनो, ए हम्म? अगं दोघीच बसलायचा. तो शंकर्या कुठे आहे? गेला असेल कुठेतरी हुदडायला. ए, या शंकराचं काही खरं दिसत नाही तिच्या आईला. जेव्हा बघावं तेव्हा गाव भर. आओ, हे घ्या. द्या. आणि तुमच्या त्या लाडक्या लेकराला त्या कार्ट्याला जरा अभ्यासाला लावा की. त्या पोरींकडनं काहीतरी शिक म्हणावं. तुम्ही बी शिका. जेव्हा बघावं तेव्हा गावभर फिरतय. अरे माझं पावळ्या, अरे माझं ढवळ्या गेला. अरे माझ्या पावळ्याला पण यो माणूस कुळवाचं कडे घेऊन गेला. आता मी काय करू? मी कुणाला सांगू?